तुमचा विश्वास बसणार नाही, पण आपण या 2 बटाट्यांपासून उपवासाचा खमंग असा चिवडा बनवणार आहे, तो पण 10 मिनिटात। तो कसा बनवायचा चला आपण बघूया। त्याची साले काढून घ्यायची आहे। असा लाल किंवा साधा पिवळा बटाटा सुद्धा वापरू शकता। आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। थोड्या जाड होलची किसणी जर असेल तर त्याने तो बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। बटाटा आपल्याला पूर्ण उभा किसायचा आहे, म्हणजे असा लांब लांब किस आपल्याला मिळेल। आपला रेडी आहे। आता आपल्याला तळून घ्यायचा आहे। आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। आता हा बटाट्याचा किस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला खूप हाय किंवा खूप लो ठेवायची नाही आहे, तर मीडियमवर आपल्याला फ्लेम ठेवायची आहे। मस्त क्रंची होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे। बघू शकता आपला किस रेडी झालेला आहे। टिश्यू पेपरवर काढायचा आहे। वाटी शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे। काजू थोडे तळून घ्यायचे आहे। बदाम पण थोड्या तळून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता आपला बटाट्याचा किस कसा मस्त क्रंची झालेला आहे, सहज हाताने तुटत आहे। मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये किस टाकलेला आहे। आता आपण काजू टाकूया, त्यानंतर तळलेले शेंगदाणे, बदाम, थोडी जिरा पावडर, अगदी चिमूटभर काळं मीठ, आणि हा उपवासाचा चिवडा असल्यामुळे आपण इथे सेंधव मीठ आपण वापरणार आहे। अगदी चिमूटभर पिठी साखर आणि टाकायची आहे लाल मिरची पावडर। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। थोडी किसमिस आपल्याला टाकायची आहे। मग उपवासाचा चिवडा बनला ना आपला अगदी 10 मिनिटात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।